नमस्कार मित्रांनो. DMER महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आरोग्य सेवा क्षेत्रातल्या विशेषतः कोल्हापूर परिसरात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एका जबरदस्त बातमीबद्दल बोलणार आहोत. एक नवीन संधी जाहीर झाली आहे. चला तर मग याबद्दल सगळी माहिती घेऊया. तर तुम्ही सध्या महाराष्ट्रात नर्सिंग किंवा मेडिकल फील्डमध्ये एखादी चांगली संधी शोधताय का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे, कारण एक अगदी नवीन भरती जाहीर झालीय. तर सगळ्यात महत्वाची बातमी हीच आहे की कोल्हापुरात एका नामांकित संस्थेमध्ये काही नवीन जागा निघाल्या आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की नक्की कुठे आणि कोणत्या संस्थेत? चला तेच पाहूया. ओके, तर हे ठिकाण आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं शिरूर तालुका आणि कॉलेजचं नाव आहे शरद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. पत्ता व्यवस्थित लक्षात ठेवा हां. बरं, जागा कुठे आहे हे तर कळालं, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की नक्की कोणत्या पदांसाठी ही भरती आहे. चला पटकन बघूया कोणकोणत्या जागा उपलब्ध आहेत. इथे बघा, मेडिकल सुपरिटेंडंटसाठी 1 जागा आहे, मेडिकल ऑफिसरसाठी 1 आणि स्टाफ नर्ससाठी 2 जागा आहेत. आणि हो, आयुर्वेदिक स्पेशलिस्टसाठी सुद्धा अनेक जागा आहेत. म्हणजे बघा, इथे फक्त मेडिकलच नाही तर आयुर्वेदिक प्रोफेशनल्ससाठी सुद्धा एक खूप चांगली संधी आहे. मस्त आहे ना? आता आपण जरा जास्त लक्ष देऊया नर्सिंगच्या रोलवर, कारण मला माहितीये आपल्यापैकी बरेच जण ह्याच संधीची वाट बघत असतात. चला तर याबद्दलचे डिटेल्स पाहूया. तर स्टाफ नर्स पदासाठी कोण अप्लाय करू शकतं? ज्यांच्याकडे ANM किंवा GNM ची पात्रता आहे, म्हणजे ANM किंवा GNM कोर्स पूर्ण झाला आहे, ते सर्वजण या पदासाठी अर्ज करू शकतात. हा सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. आणि हो, स्टाफ नर्ससाठी एकूण 2 जागा आहेत. आता तुम्हाला वाटेल की फक्त 2च जागा, पण लक्षात घ्या, चांगल्या संधी कमीच असतात आणि योग्य उमेदवारासाठी 1 जागाही खूप असते, नाही का? ओके, जागा कळल्या, पात्रता कळली. आता सगळ्यात महत्वाचं, यासाठी अप्लाय कसं करायचं? चला तुम्हाला सांगतो. आणि घाबरू नका, प्रोसेस खूपच सोपी आहे. बघा, फक्त 3 सिंपल स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी तुमचा एक छानसा अपडेटेड रेझ्युमे तयार करा. मग तुमचा रेझ्युमे आणि बाकीचे जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे ईमेलने पाठवून द्या. आणि तिसरं काम, शांतपणे त्यांच्या उत्तराची वाट बघा. निवड झाली तर ते तुम्हाला फोन किंवा ईमेल करतील. आहे की नाही सोपं? आणि हा आहे तो महत्त्वाचा ईमेल ID career@sitcoe.in. मी पुन्हा सांगतो, career@sitcoe.in. हा ID नीट लिहून घ्या आणि ईमेल पाठवण्याआधी स्पेलिंग 2-3 वेळा नक्की तपासा, नाहीतर तुमची मेहनत वाया जाईल. आता एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, ती म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख, म्हणजेच डेडलाईन. स्क्रीनवर फक्त एकच आकडा दिसतोय, 15. पण हा आकडा या सगळ्या प्रोसेसमधला सगळ्यात महत्त्वाचा आकडा आहे. काय आहे बरं हा 15? याचा अर्थ असा आहे की ज्या दिवशी ही जाहिरात प्रसिद्ध झाली, तिथून पुढे फक्त 15 दिवसांच्या आत तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे. म्हणजे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर अजिबात उशीर करू नका. आजच तयारीला लागा. तर मित्रांनो, ही होती कोल्हापूरमधल्या आरोग्य सेवा क्षेत्रातील एक नवीन आणि उत्तम संधी. आता विचार तुम्हाला करायचा आहे की तुमच्या करिअरची पुढची पायरी हीच असू शकते का? यावर नक्की विचार करा. आणि हो, DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर आमचे इतर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.